बच्चों को पहनाए। जो बच्चे सदा आगे बढ़कर, जो बच्चे सदा आगे बढ़कर श्रीमत को अपनाए। सुंदर सुहाने अनोखे मिलन में, सुंदर सुहाने अनोखे मिलन में वरदान पाते हैं। ओ हजारों बाहें खोल के बाबा बच्चों को बुलाते हैं। ओ बच्चों को बुलाते हैं। समा कर ज्ञान भुजाओं में वो शक्तियाँ भरते जाते हैं। हजारों बाहें खोल के बाबा बच्चों को बुलाते हैं। बच्चों को बुलाते हैं। ओम शांति। आज हम सभी के बीच में आदरणीय पारू दीदी जी पहुंचे हैं। दीदी जी अपना कैमरा भी चालू करिए और अनम्यूट भी कीजिए खुद को। ओम शांति। हम सभी के बीच में क्वार्टर गेट से पारू दीदी जी हम सभी के बीच पधारे हैं। दीदी जी का हम तहे दिल से स्वागत करते हैं। ओम शांति। एक मिनिट हा का. ओम शांती. एक मिनिट. कारण कोण नाही ना, मला लाईट लावावी लागते. वाह दीदी, सगळे आपलं वेलकम ही करत आहे. सगळ्यांना खूप खुशी, खूप आनंद होत आहे. ओम शांती दीदी. मोस्ट वेलकम. ऑनलाईन वर सासवडला आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आपल्याच बागेतलं फूल आहे, तर आपला वेलकम, मोस्ट वेलकम. हम सभी के बीच में आदरणीय राजयोगिनी पारू दीदी जी पधारे हैं, जो हम सभी की मीठी प्यारी दीदी क्वार्टर गेट सब जोन के इंचार्ज है, जिनके पालना के नीचे हम सभी पल रहे हैं। दीदी जी की विशेषता ये है कि दीदी बहुत नम्रचित हैं, मिलनसार हैं और सभी को प्यार करते हैं। तो आज हम सभी के बीच में दीदी आए हैं, तो हम जरूर चाहेंगे कि दीदी जी हम सभी का क्लास कराएं, ज्ञान वर्षा से हम सभी को भरपूर करें। तो दीदी जी मोस्ट वेलकम। ये दिव्य दर्शन चैनल में हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। स्वागतम स्वागतम, शुभ स्वागतम। कोणतं चॅनल आहे? दिव्य दर्शन चॅनल दीदी. अच्छा, दिव्य दर्शन. मी शोधत होते, मला दिसलंच नाही. दीदी येतंय. हा दीदी, ऑनलाईन वर भट्टी चालू आहे, 21 दिवसाची भट्टी, आणि 2 तारखेला ही भट्टी समाप्त होणार आहे. पण 9 तारखेला सूरजभाईजी आपल्या सगळ्यांमध्ये येणार आहे, आपल्या क्वार्टर गेट सब झोन तर्फे येता येते. तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की 9 तारखेपर्यंत आपण भट्टी कंटिन्यू करूया. तर मग असं नुमा शामच्या वेळेसच भट्टी ठेवली आहे, ज्याच्यात सगळेजण जॉईन होतात. आणि दीदी या चॅनल मध्ये किंवा या आपल्या ऑनलाईन भट्टीमध्ये जॉईन होणारे बरेच ठिकाणचे आहे, फक्त महाराष्ट्राचेच नाही, तर फक्त पुण्यातलेच नाही,
किंवा फक्त सासवडचे नाही, तर आउट ऑफ पुणे, आउट ऑफ महाराष्ट्राचे पण बरेच आहे जे जॉईन झालेले आहे. आणि बरेच जणांचा कोर्स जो आहे ऑनलाईन वरच झालेला आहे आणि ते ऑनलाईन वरच मुरली ऐकताय आणि ऑनलाईन वरच बाबांना भोग लावणं किंवा भट्टी करणं. लॉकडाऊनचा हा एक त्यांनाही एक सुंदर फायदा झाला आहे. तर दीदी अवश्य आपले शुभ विचार आमच्या पुढं आपण ठेवावे. ओम शांती. आजच्या काळामध्ये आपण ऑनलाईन भट्टी करत आहोत, ऑनलाईन मुरली पण वाचत आहोत. तर आता आहे गहन तपस्याची. जसं तुम्ही सगळे भट्टी करत आहात, तर गहन तपस्या करायला पाहिजे. म्हणजे त्या भट्टीमध्ये नुसतं भट्टी नाही, तर त्या भट्टीमध्ये आपल्या आत्म्याला पूर्णपणे म्हणतात ना, एकदम आपली आत्मा बरोबर बाबाकडं पोचून बाबाशी रोऱ्यान करायला पाहिजे. बाबाशी जसं म्हणतात ना, कोण गुजगोष्टी करतात तसं बाबाशी बोलायला पाहिजे. कारण आपला बाप आहे ना, आज पण वाणीत बाबाने सांगितलंय की बच्चे मैं तुम्हारा बाप भी हूँ, टीचर भी हूँ, शिक्षक म्हणा सद्गुरु भी हूँ. तर खरोखरच आता बाप तर बाप आहेच आहे, टीचर तर आहेच आहे, परंतु आता सद्गुरूचा पार्ट चालू आहे. कारण म्हणतात ना, अभी बच्चे वापस घर जाना है, माना घर जाने के हम बच्चों को भी तैयारी करनी है. और सचमुच म्हणजे आता ती अवस्था आपल्याला आलेली आहे आणि आपल्याला म्हणजे आता वेळ सांगत आहे. बाबांनी सांगितलंय की बच्चे टाइम के पहिले तुम तैयार हो जाओ. परंतु बाबा हे सांगता सांगता पण आपल्याला किती वर्ष सांगत आहे. तरी पण आपण मुलं थोडे अल्बेलेपण मध्ये राहत होतो. परंतु आता ह्या ऑनलाईन मध्ये ही फार मोठी सेवा होणार आहे. आता लॉकडाऊन चालू आहे, तर घराचं वातावरण मन शांतीचं आहे, बाहेरचं वातावरण शांतीचं आहे. तर आपली तपस्या गहन होऊ शकते. म्हणतात ना बच्चे गहन योग तपस्या करो. तर त्या तपस्यामध्ये आपल्या आत्म्याला म्हणतात ना पकवायचंय, म्हणजे शिजवायचं आहे. पण शिजणार कसं आपली आत्मा? एकदम आपली आत्मा एव्हर प्युअर व्हायला पाहिजे. जसं भट्टीमध्ये लोक वीट घालत असतात, तर त्या भट्टीमध्ये वीट घातल्यावर काही वीट कच्चे निघतात, काही वीट पक्के पण निघतात, काही सगळेच पक्के निघतात, एखादा कच्चा निघतो. परंतु आपण पण आता ह्या योग तपस्येच्या भट्टीमध्ये बसलेलो आहोत. तर भट्टीमध्ये आपल्या सर्वांना काय करायचं आहे? त्या भट्टीमध्ये राहायचं आहे. म्हणा एकदम निरसंकल्प, म्हणा विचार कोणतेही. बघा तुम्ही एक अर्धा तासच योगात बसा, त्याच्यात हा विचार करा की माझे विचार किती चालले, किती निगेटिव्ह विचार चालले, किती पॉझिटिव्ह विचार चालले, किती व्यर्थ गेलेले आहेत. माझा एक एक सेकंद बाबाशी योग लागला का? हा आपण योगामध्ये विचार करायचा. तर ज्यावेळेस आपण म्हणतात ना बिनतंती तार एकदम आपली लाईट हाऊस म्हणजे लाईट स्थिती होईल, तर ज्यावेळेस आपण आपली आत्मिक स्वरूप राहील आणि त्या स्वरूपात राहून बाबा पण आपल्याला ती सकाश देत आहे आणि बाबा आपल्याशी बोलत आहेत. ज्यावेळेस आपण ती शक्ती प्राप्त करतो, त्यावेळेस खरा आनंद आपल्याला मिळतो. इतका आनंद मिळतो की वागतात ना बच्चे गोप गोपियों से पूछो, वो आनंद, वो खुशी, वो गायन अब गोप गोपियों से पूछो. तर त्या गोप गोपिका वास्तविक आपणच आहोत. आपल्याला तो आनंद प्राप्त व्हायला पाहिजे. आपण वेळ काढून बसतोय की मला भट्टी करायची आहे, मला 4 तास भट्टी करायची, मला 8 तास भट्टी करायची, मला 5 तास भट्टी करायची. करा, उलट केलंच पाहिजे. आणि भट्टीमध्ये आपल्या आत्म्याला म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारायचा. कोणी आपला शिक्षक बनणार नाही, कोणी आपलं काही बिघडवून पण नाही टाकणार, कोणी आपल्याला बोलणार पण राहणार नाही की हे काय करतात मनामध्ये. पण मनामधले संकल्प आपल्यालाच बोलत असतील, आपल्यालाच बोलत आहेत. आणि त्या संकल्पामध्ये, त्या एकाग्र बुद्धीमध्ये ज्यावेळेस आपण राहू, त्यावेळेस आपला खरा योग लागेल. आणि तो खरा योग लागण्यासाठी तुम्ही सगळे योगात बसताय, योग करत आहात, पण एकदम त्या शून्य अवस्थेमध्ये जायचे.
म्हणतात ना बीजरूप अवस्था, तर ती बीजरूप अवस्थेला प्राप्त करायचं आहे. तर एकदम आपले मानसिक संकल्पांना आपल्याला स्टॉप करायचं आणि व्यर्थ तर विचार करायचाच नाही. आणि सांगितले की बच्चे निगेटिव्ह को तो पूरा ही बोल जाओ. आज पण दादीच्या पत्रात आले की तुम लोगों को मना निगेटिव्ह विचार करना ही नहीं है. आणि साऱ्या जगातील जेही लोक शरीर सोडून गेलेले आहेत, जेही लोक आजारी आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला सकाश द्यायचा. पहिलं आपल्याला धारण करायचंय, म्हणजे पहिलं आपल्यामध्ये उतरून घ्यायचंय आणि नंतर जगाला तो सकाश आपण चित्रांमध्ये बघतो. हे सगळे व्हॉट्सअपमध्ये काही ना काही चित्र भाऊ बहिणी पाठवतात की कसं बाबा आपल्याला सकाश देतंय आणि आपण पण त्यांना सगळ्या जगाला तो सकाश पसरवतोय. तर तो सकाश आपल्याला आपल्यामध्ये दिसला पाहिजे. खरोखरच मी जसं एकदा म्हणतात रामायणात दाखवतात आणि शास्त्रामध्ये पण आहे की लव अंकुश ज्यावेळेस युद्धामध्ये गेले, मग त्यांना म्हणजे ऋषी होते, त्यांनी सांगितले की तुम्हाला कोणीही म्हणा बिघडवणार नाही तुमच्या स्थितीला, तुम्हाला मी एका सुरक्षित कवच मध्ये ठेवतो. तर त्या म्हणजे आजूबाजूला तो ओरा त्यांनी करून ठेवला आणि ते दोघं सुरक्षित होते. का एक लव अंकुश सुरक्षित राहू शकतात. राम सीतेचं गायन आहे एवढं, तर आपण तर सर्व लव अंकुशच आहोत. स्वयं परमात्म्याचे आपण मुलं आहोत. स्वयं परमात्मा आपला माता पिता बंधू सखा शिक्षक सद्गुरु साजन आणि मुलाच्या रूपानं देखील आपण बाबांना आठवण करतो. तर बाबांना आपण म्हणतो की सर्व संबंधांनी बाबा आपल्याला सांगतात बच्चे सब संबंध को भूलो, एक भी संबंध याद नहीं करो पर सब संबंध मेरे से जो. तर ज्यावेळेस आपण सर्व संबंधांनी बाबांना आठवण करतो, ती खुशी तो आनंद पाहायचा असेल तर खरोखरच आपण आपल्यातच पाहायचा की मला तो आनंद प्राप्त झाला का, मी योगात बसले मला ती खुशी झाली का, हे आपण आपलाच प्रश्न विचारायचा. कारण आपणच आपलं टीचर बनणार ना, दुसरं तर कोणी आपलं टीचर बनू शकणार नाही. म्हणून आपलं टीचर बनण्यासाठी बाबांनी आपल्याला खास ही वेळ दिलेली आहे. आता हा लॉकडाऊनचा वेळ आहे, तर फार शांती, बाहेर पण शांती, घरात पण शांती, सगळीकडं म्हणजे शुकशुकाट आहे. तर उलट ती आनंद म्हणजे त्या शांतीचा आपण अनुभव करायला पाहिजे. तर तो अनुभव करण्यासाठी निलिमाबाईंनी फार सुंदर आपल्याला एक हा प्रोग्राम दिलेला आहे. तुम्ही सगळे घरात बसून देखील भट्टी करत आहात, फार आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव पण होत असेल ही मी म्हणजे आशा करत असते की खरोखरच माझ्या सगळ्याच भाईंना, आत्मिक भाई आत्मिक बहिणी सगळे माझे भाऊ बहिणी आहात, तर सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. जसं तुम्हाला मिळत आहे तर संपूर्ण जगाला तो फायदा तुम्ही मिळवून द्या. आणि मिळवून देण्यासाठी तर तुम्ही आता कोणाला सांगता तर येणार नाही, घरातून बाहेर तर निघायचं नाही, कोणाला ज्ञान पण देता येणार नाही. तर बाबांनी सांगितलंय जसं आता निलिमाबाईंनी ऑनलाईन सेवा केली, तुम्ही पण योगाद्वारे त्या व्यक्तींना, त्या लोकांना सकाश द्या आणि त्यांना ज्ञानाचं दान द्या, योगाचं दान द्या. कोणी आत्मा असो, त्यांना तुम्ही आपल्या व्हायब्रेशन मनसाद्वारा आणि एक संपूर्ण जगातील लोक कोणी हॉस्पिटलमध्ये, कोणी कुठे आहेत, तर त्यांना योगाद्वारे आपण आपलं पॉवर पोचवायचंय. पण पहिली ती पॉवर आपल्यामध्ये धारण करायची. कारण बाबांनी आपल्याला सांगितले कि बच्चे तुम जितना योग में रहेंगे उतना तुम्हारे व्यर्थ संकल्प, व्यर्थ विचार या अनेक अशा काही वाईट विचार आहेत ते सगळे निघतील आणि आपले पाप भस्म होतील आणि आपण 21 जन्माची कमाई जमा करणार. तर ती 21 जन्माची कमाई आपल्याला जमा करायची आहे. तर 21 जन्मासाठी काय लागणार नाही आपल्याला, एकच जन्म नाही बाबा आपल्याला ते. बाबा म्हणतात, काही लोक म्हणतात की अहो मी एवढं योगात बसले तरी पण मला वेदना आली. मग आता तर मी खरोखरच तुम्हाला एक गोष्ट सांगते. आमची ते म्हणजे आमची इथे नाही काही पण एका सेंटरला एक भाई रोज मुरली ऐकायला ह्याचा, तर थोडा आजारी पडला.
दादा ठीक पण झालेले आहे. तरी म्हणतो बाबांनी माझं काय बरं केलं. म्हणजे असे शंका कुशंका मनात आणतात आणि ज्ञान योग सोडून परत त्या भक्ती मार्गाच्या शास्त्रांमध्ये त्यांचा बुद्धियोग जातो. म्हणजे पूर्ण निश्चय नाही ना, पूर्ण निश्चय पण पाहिजे. अगर आपला पूर्ण निश्चय असेल तर आपल्याला योग पण लागेल की खरोखरच मी एक आत्मा. कारण बाबांनी सांगितले 3 बिंदी याद कर. मैं आत्मा बिंदी हूँ, मेरा बाप बिंदी है और ड्रामा बिंदी. मला जे झालं गेलं तो ड्रामा समजायचा आहे. म्हणजे अगर आपण ड्रामाला लक्षात ठेवलंच नाही तर आपण बिंदी बनू शकत नाही. तर आपल्याला बिंदी बनायचं आहे. बिंदी बनवून बिंदू बाबाला आठवण करायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर जीवनामध्ये आपण सर्व काही मिळू शकतो. तर आजच एक बहीण सांगत होती खरोखरच धन म्हणजे काय ते करतात ना, अच्छा आम्हाला योगासनं शिकवत होती एक बहीण. अशी इतका सुंदर तिने योगासनं शिकवले की बाबा तुम्ही या शरीराकडे लक्ष द्या, स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःकडे लक्षच देत नाही. तर ती फार सुंदर मला शिकवत होती. तर म्हणाली खुद को आपले पहिला देखो. तर तिथं देहाचा आम्हाला शिकवत होती. पण आम्हाला तर बाबा पहिल्यापासून सांगतात कि बच्चे तुम पहले अपने को देखो. मना पहले मैं आत्मा हूँ, मुझ आत्मा में क्या संस्कार है, मुझ आत्मा को कितना प्योर बनना है, मुझ आत्मा को 16 कला संपूर्ण बनना है, मुझ आत्मा को इतना प्योर बनना है. बहुत बहुत जे आपण बघतो देवी देवताच्या माग प्रकाशाचा मुकुट असतो. तर आपल्या माग देखील प्रकाशाचा मुकुट किती तयार झालेला आहे. जसं आपण बाबांना बघतो, ब्रह्मा बाबांना त्यांच्या दृष्टीमध्ये एवढी काही ताकद आहे की त्या दृष्टीमध्ये पूर्णपणे सृष्टी सामावली. मग आपण देखील ज्यावेळेस योग करतो तर आपली पण कोणावर दृष्टी पडली की ती जसं ब्रह्मा बाबांची, आपण मोठ्या मोठ्या दादींची ती शक्ती आपण बघत असतो. तर आपल्यामध्ये पण ती शक्ती कधी जमा होईल. ती शक्ती जमा करण्यासाठी आपल्याला तपस्येच्या गहन तपस्यामध्ये जायचं. तुम्ही फार छान म्हणा हा प्रोग्राम ठेवला की तपस्या करायची. तर ह्या तपस्यामध्ये तुम्ही 12 महिन्याचं या 9 दिवसात तुम्ही करू शकता की मला ही तपस्या की पूर्णपणे माझी आत्मा एकदम शिजून निघली पाहिजे. मला एकदम त्या अवस्थेत त्या स्थितीमध्ये मी स्थित राहायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण योगात बसतो आपण हालचाल भले करतो, इकडे तिकडे पण पाहत असतो, पण नाही ज्यावेळेस एक तंत आपला एकाग्र रीतीने आपला योग लागतो तर पहा कोणी आलं गेलं, कोणी काय करतंय हे पण आपल्याला लक्षात येतं. कारण त्या योगामध्ये ती फार मोठी एक ताकद असते, फार शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला बाबा देतात. म्हणून तुम्ही कितीही मागचा पुढचा काही विचार नाही करायचा, परंतु आपण एकाग्र रीतीने बसून एक विचाराने बाबाला आठवण करायचं. आपल्या दादी मनमोहिनी होत्या, त्या नेहमी म्हणायच्या की बच्चे म्हणा बहिणी भाऊ बहिणींनो बघा की 5 केला खाओ. मना अकेले आए अकेला जाना है, एकांत में एक रस होकर एक बाप को याद कर. म्हणा एकटे आलो एकटेच जाणार, तर एक रस अवस्थेमध्ये एकांतामध्ये बसून एक बाबाला आठवण करा तर आपली एकाग्र अवस्था राहील. नाही तर ती अवस्था राहू शकणार. ती अवस्था प्राप्त करायची आहे तर खरोखरच तुम्ही 8 तासाच्या भट्टीमध्ये किती तास भट्टी करणार माहित नाही, परंतु भट्टी जरूर केलीच पाहिजे. आणि आपल्या अनेक जन्माचे पाप आहेत, एका जन्माचे नाही. कारण ज्यावेळेस मी पण आजारी पडले तर मी म्हटलं बाई माझे किती जन्माचे पाप आता मी भोगत आहे काय माहिती. पण 63 जन्माचे आपण पाप या जन्मामध्ये म्हणजे भस्म करणारे. या जन्मात कसं भस्म करणार? एक तर योग बलाद्वारे, एक तर भोग बलाद्वारे, एक तर कर्माद्वारे. यात एक कोणी क्रिटिसाइज करल, कोणी काय बोलल, त्याच्याद्वारे देखील आपले विक्रम विनाश होते. असं नाही की फलाना बोलला आणि फलानी बोलली नाही, उलट त्याच्याद्वारे आपले पाप नाही होत.
मी तर हाच विचार करते, खरोखरच या लोकांनी मला पुढे म्हणजे चालायचा संधी दिलेली आहे. म्हणून कोणी निंदो कोणी वंदो, परंतु आपण एकाग्रतेने राहिलो तर आपले पाप बरोबर नाहीसे होतील. कारण 63 जन्माचे पाप या छोट्याशा वयामध्ये आपल्याला काय करायचंय, भस्म करायचंय. मी तेच विचार करते, किती आपले पाप असतील 63 जन्माचे, द्वापर युगाचे. तर द्वापर पासून आता द्वापर युगाचा पण विचार नका करू, सतयुगाचा विचार करा. आज बाबांनी सांगितले की सतयुग त्रेता में तुम क्या थे, 16 कला संपूर्ण थे. बाबांनी पूर्ण चक्राचं आपल्याला एका सेकंदामध्ये ज्ञान दिलं. तर आपण विचार करायचा आहे की मी कोण होते सतयुगामध्ये. मी एक 16 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी देवता होते आणि फक्त एक राधा कृष्णाचं, राम लक्ष्मी नारायणचं राज्य राहणार नाही. आपल्याला देखील त्या राज्यात जायचं आहे. तर आपल्याला देखील दीदींचा नेट हँग झालाय का? तर आपल्याला असं म्हणा कार्य करायचं आहे. या मनसा शक्तीद्वारे आपण सगळ्या 63 जन्माचे विक्रम विनाश करायचे आहे. आणि या एका जन्म, पुढचा जन्म नाही कलियुगात घ्यायचा तर लक्ष ठेवायचंय मला, सतयुगातच जन्म घ्यायचा आहे. आणि सतयुगात ते पण 16 कला संपूर्ण बनून, जसं दाद्यांनी, सगळ्या दाद्या ज्यांनी ऍडव्हान्स पार्टीमध्ये गेलेले आहेत त्या सगळ्यांनी संपूर्ण गुण गेलेले आहेत. तर आपल्याला देखील तो संपूर्ण बनायचा विचार करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण संपूर्ण बनू त्यावेळेस आपल्या डोक्यावर पण 16 म्हणा एकदम तो लाईटचा, प्रकाशाचा ताज आहे. रत्नजडिताचं तेलच येईल तो सतयुगात. त्याचा काही हेच नाहीये. परंतु बाबांनी सांगितलंय की सतयुग त्रेता में तो आपको होगा ही होगा. आणि द्वापर युगापासून देवी देवतांचं पण एवढं गायन राहणार आहे. तर द्वापर युगापासून मी तीच देवी होते, मी तीच देवता आहे. तर त्या देवी देवताच्या रूपाने देखील आपली पूजा होणार आहे. मग एकेकाळी मी पूज्य होते, परत पुजारी झालेली आहे. आणि पुजारी बनून देखील मी माझ्या देवतांची म्हणजे मी माझीच पूजा करत आहे. तर ज्यावेळेस आपण मंदिरात जातो तर ती आपल्याला स्मृती येईल. या घराच्या देवतांना देखील आपण पाहतो तर ती स्मृती आणायची आहे. हे माझे पूर्वज नाही, हे मीच आहे. ते पूर्वज तर आहोतच आहोत, कारण आपण सर्व पूर्वज आहोत आणि आपण आपलीच पूजा करत आहोत. तर या 84 जन्मामध्ये आपली आता उतरती कला नाही, आता आपली चढती कला आहे. तर चढती कलाचा विचार करून आणि आपली तपस्या आपल्याला वाढवायची आहे. आणि त्या तपस्येचं फळ आपल्याला बाबा या जन्मात काय पुढच्या जन्मात देणारच देणार. कारण बाबांनी काही लोक म्हणतात ना, इथं केलेलं फळ दुसऱ्या जन्मात मिळतं, दुसऱ्या जन्मात आपल्याला 21 जन्माची शक्ती मिळणार आहे. म्हणून बाबांनी सांगितलंय सतयुग त्रेता क्या बच्चे द्वापर तक तुमको सुखी सुखी. पण हा 3 हिस्सा आपल्याला सुख आहे. एक हिस्सा थोडस दुःख राहील, ती आपण का केलेल्या कर्माची फळ म्हणून राहणार. परंतु बाबा म्हणतात की तुम्हाला 84 जन्मी सुखी होगा. तर इसे म्हणा, म्हणून आपण आपला हा जन्म सफल करायचा आहे. आणि आता तर बाबा भेटलेला आहे तर पूर्ण सफल करा आणि सफल करून तपस्येचा फायदा घ्या. म्हणून निलिमा बहिणीला फार फार धन्यवाद. त्यांनी खूप धन्यवाद दीदींना पण मनापासून धन्यवाद की दीदींनी वेळात वेळ काढून दीदी आपल्यामध्ये आले. आणि दीदींनी दीदीला फार फार थँक्स, आम्हाला चान्स दिला तुम्हा सगळ्यांना भेटायचा. दीदी चान्स तर काय, तुमचाच क्लास आहे, तुमचा अधिकार आहे. बाकी परत आपण या, परत असंच आपण गेट टुगेदर एक छान प्रोग्राम ठेवूया आणि सगळ्यांना स्नेहमिलनचा पण एक सुंदर अनुभव पण होणार आहे. 9 तारखेला भेटायचंय ना आता. हो, 9 तारखेला सूरजभाईजी येणार तेव्हा पण आपण भेटणार आहोत. तर दीदींना खूप मनापासून शुक्रिया, धन्यवाद. तुम्हाला पण सगळ्यांना धन्यवाद, शुक्रिया. ओम शांती. आता आपण योगाकडे वळूया. तर आपल्या सगळ्यांमध्ये दीपिका बहन पण आलेली आहे, जे आपल्याकडून योगाभ्यास करून घेणार आहे.
तर दीपिकाबेन स्वतःला अनम्यूट करणार आहे. तर आपण सगळेजण योगाभ्यासाला सुरुवात करूया. ओम शांती. अपने पांचों स्वरूपों का चिंतन करें, आए अनुभव करें, आत्मदर्शन करें, अपने पांचों स्वरूपों का चिंतन करें, अपने पांचों स्वरूपों का चिंतन करें, आए अनुभव करें। अनादि रूप रच कर तन भान तज कर, अनादि रूप। ओम शांति। मैं आत्मा चमकता हुआ ज्योति बिंदु सितारा हूँ। दो आंखों के बीच में भ्रुकुटी के मध्य में निवास करने वाली मैं एक चैतन्य शक्ति ज्योतिर्बिंदु आत्मा हूँ। इस देह से न्यारी मैं एक चैतन्य शक्ति हूँ। मैं आत्मा मन बुद्धि के पंखों द्वारा उड़ रही हूँ। नीले आसमान में सफेद बादलों के बीच में पहुंच गई हूँ। फिर और ऊपर सफेद लाइट की दुनिया सूक्ष्म तन को क्रॉस करते हुए लाल सुनहरी दुनिया में पहुंच गई हूँ, जहाँ चारों ओर लाल सुनहरा प्रकाश फैला हुआ है, जहाँ चारों ओर असीम शांति है। मैं भगवान के घर में पहुंच गई हूँ। निराकार ज्योतिर्बिंदु परमात्मा के मैं सम्मुख हूँ। मैं ज्योति बिंदु आत्मा परमात्मा से मंगल मिलन मना रही हूँ। मैं आत्मा सुप्रीम एनर्जी के सम्मुख हूँ। जो मुझ आत्मा के परम पिता, परम शिक्षक व सद्गुरु हैं। शांति के सागर, पवित्रता के सागर, सर्वशक्तिमान हैं। मेरे ऊपर सर्व शक्तियों की
बिरंगी किरणें पड़ रही हैं और मैं आत्मा सर्वशक्तिमान की सर्व शक्तियों से भरपूर होती जा रही हूँ। परमात्मा शक्तियों से मैं आत्मा अपने आप को शक्तिशाली सर्व शक्तियों से संपन्न महसूस कर रही हूँ। मुझे ज्योति बिंदु आत्मा से शक्तियों की किरणें चारों ओर फैल रही हैं। मैं बिंदु आत्मा संपूर्णता स्वतंत्र बंधन मुक्त अपने अनादि स्वरूप में हूँ। अब मैं देवता स्वरूप में हूँ। मैं परमधाम से नीचे इस सृष्टि पर पार्ट प्ले करने के लिए इस सृष्टि रूपी रंग मंच पर देवता रूप में सतो प्रधान दुनिया में सत्युगी स्वर्ग में पदार्पण कर रही हूँ। मैं सत्युगी आत्मा हूँ। मैं आत्मा सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण
संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण अहिंसक हूँ। मेरे सिर पर दोहरा ताज है। मुखमंडल नूरानी है। मन भावन राज स्वर्ग में हूँ। यहाँ आपस में बहुत ही स्नेह है, आदर सम्मान है। हर घर स्वर्ग है। मैं सत्युग में कृष्ण के साथ रास कर रही हूँ। प्रिंस प्रिंसेस की स्कूल में पढ़ने जा रही हूँ। गीत कविताओं के माध्यम से मैं यहाँ की पढ़ाई सहज रीति से पढ़ती हूँ। यहाँ मैं अपने संपूर्ण सत्वप्रधान अवस्था में हूँ। प्रकृति भी सत्वप्रधान, प्राणी मात्र भी सत्वप्रधान अवस्था में है। यहाँ गाय और शेर एक तालाब में पानी पीते हैं। मैं पुष्पक विमान में यहाँ सैर करती हूँ। यहाँ चारों ओर देव देवता भ्रमण कर रहे हैं। ये मेरा संपूर्ण सत्वप्रधान स्वरूप है। चारों ओर प्राकृतिक सौंदर्य है। यह अपरंपार सुख है। यह अल्लाह का बगीचा, गार्डन ऑफ फ्लावर है, जहाँ चारों ओर गुणों की खुशबू फैली हुई है। सुंदर मनोहारी ऐसी दुनिया स्वर्ग की मैं मालिक हूँ। मैंने यहाँ अनेक अनेक जन्म लिए। देवता स्वरूप में मैंने आधा कल्प,
पार्ट प्ले किया। गोल्डन एज, भारत सोने की चिड़िया कहलाता था। ऐसे स्वर्ण युग की जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ऐसे भारत देश की मैं आत्मा मालिक हूँ। ऐसे सुंदर और सुनहरे स्वर्ग में निवास करने वाली मैं सत्युगी देवात्मा हूँ। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। है मजहब होता एक वहाँ, है मजहब होता एक वहाँ, हर चेहरे पर मुस्कान, हर चेहरे पर मुस्कान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। रत्नों से जड़ी होती है वहाँ सबकी पहरवाइश, हाँ सबकी पहरवाइश। सब होते हैं दौलतमंद वहाँ, होती नहीं कोई ख्वाहिश, हाँ होती नहीं कोई ख्वाहिश। मुल्क एक होता है सबका, मुल्क एक होता है सबका, होती एक जुबान, हाँ होती एक जुबान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। शहजादे शहजादियों की वो तो कायनात है, हाँ वो तो कायनात है। उम्र होती ज्यादा खुशियों से भरे दिन रात है, खुशियों से भरे दिन रात है। दिल पसंद है बड़ा वो, दिल पसंद है बड़ा वो तेरा परिस्तान, वो तेरा परिस्तान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान। तेरी खूबसूरत जन्नत का मैं कैसे करूं बखान।
अब मैं द्वापर युग में पहुंच गई हूँ, जहाँ मेरे जड़ मूर्ति की भक्त आत्माएं पूजा अर्चा कर रही हैं। मैं एक पूज्य स्वरूप में शिव शक्ति स्वरूप में पूजी जा रही हूँ। भक्त आत्माएं मेरे पूज्य स्वरूप के, मेरे जड़ मूर्ति के गायन, पूजन, वंदन कर रहे हैं। मेरे नाम से व्रत रख रहे हैं। मेरे नाम से जय जयकार कर रहे हैं। मैं शिव शक्ति उस जड़ मूर्ति से अनेक भक्त आत्माओं को सकाश दे रही हूँ। मैं शिव शक्ति माँ दुर्गा असुर संहारिणी, पाप नाशिनी, दुख हारिणी हूँ। मेरे मंदिरों में भक्तों की लंबी लंबी कतारें लगी हुई हैं। अनेकानेक भक्त आत्माएं विभिन्न मनोकामनाएं लिए मंदिर में आए हैं। मैं जड़ मूर्ति में प्रवेश कर उनकी मनोकामनाएं पूर्ण करती हूँ। मेरे मस्तक से प्रकाश निकलकर सभी भक्तों के ऊपर पड़ रही हैं। और उनकी शुभ मनोकामनाएं पूर्ण हो रही हैं। उनको मनवांछित फल प्राप्त हो रहा है। शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए।
शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए। सारा जग है एक बंजारा, सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रह ना पाया शेरा वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए, ओ मैं आया शेरा वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए। सूने मन में जल गई बाती, तेरे पथ में मिल गए साथी। मुंह खोलूं क्या तुझसे मांगूं, मुंह खोलूं क्या तुझसे मांगूं। बिन मांगे सब पाया शेरा वालिए, तूने मुझे बुलाया शेरा वालिए। ओ मैं आया शेरा वालिए, तूने मुझे बुलाया शेरा वालिए। अब मैं सृष्टि चक्र के सबसे अच्छे समय, जो कलयुग का अंत, सत्युग का आदि है, संगम युग में आ पहुंची हूँ। यहाँ मुझे निराकार परमात्मा ने ब्रह्मा द्वारा अडॉप्ट किया है। यहाँ मैं शिववंशी, ब्रह्मा मुखवंशावली, स्वदर्शन चक्रधारी, ब्राह्मण कुलभूषण हूँ। इसी युग में ही मुझे स्वयं की पहचान प्राप्त होती है, परमात्मा की पहचान प्राप्त होती है। सृष्टि के आदि मध्य अंत का ज्ञान इसी समय परमात्मा शिव के द्वारा मुझे स्पष्ट होता है। अगम निगम का भेद इसी समय खुलता है। संगम युग में परमपिता शिव परमात्मा के द्वारा मुझे परमात्मा पालना, परमात्मा पढ़ाई,
परमात्मा वरदान प्राप्त होते जा रहे हैं। मैं पद्मा पदम भाग्यवान आत्मा हूँ, जहाँ स्वयं परमात्मा के द्वारा मुझ आत्मा की पालना हो रही है। यहाँ स्वयं टीचर के रूप में मुझ पर आत्मा को स्वयं परमात्मा शिक्षक बन पढ़ा रहे हैं। मैं गॉडली स्टूडेंट हूँ। इस ईश्वरीय पढ़ाई से मैं पुनः अपना सतोप्रधान स्वरूप प्राप्त कर रही हूँ। इस पढ़ाई से वह परमात्मा पालना से मैं मास्टर सर्वशक्तिवान बनती जा रही हूँ। मेरी सोच, मेरी महसूसता, मेरा व्यवहार सतोप्रधान बनता जा रहा है। परमात्मा पालना से व परमात्मा शक्तियों से मैं सतोप्रधान बनती जा रही हूँ। मैं सबको दुआएं देने वाली, सम्मान देने वाली, आदर देने वाली, सतोप्रधान संगम युगी आत्मा हूँ। मेरा हर बोल वरदानी है। मेरा धन दुआओं के साथ आता है। मेरा अन्न प्रसाद है, वह पानी अमृत है। मैं सबको दुआएं देने वाली हूँ। मैं संगम युग में भगवान के संग संग रहने वाली, बाप दादा के संग संग रहने वाली, संगम युगी ब्राह्मण हूँ। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। जैसे गगन में चाँद चलता है उनकी किरणों की छाया में दिल हर पल रहता है।
जैसे गगन में चांद चलता है, चलता है, उनकी किरणों की छाया में दिल हर पल रहता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। देखूं मैं चकोर की तरह, नाचूं मैं झूमर की तरह, बोलूं मैं कोयल की तरह, गाऊं मैं बुलबुल की तरह। मेरा मन बहलाते हैं बाबा, मेरा मन बहलाते हैं बाबा। जैसे सुरों में सरगम बजता है, बजता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। सोचूं मैं भंवरों की तरह, झूमों में लहरों की तरह, चमकूं में जुगनू की तरह, मुस्कान में फूलों की तरह। मेरी यादों में रहते हैं बाबा, मेरी यादों में रहते हैं बाबा। जैसे सावन में नीर बरसता है, बरसता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। मन की मैं हर एक बात कहूँ, एक पल भी ना मैं दूर रहूं। दिन रात मैं तो यूं ध्यान धरूं, बाबा से ही मैं प्यार करूं। मेरे अधरों पे मीठे बाबा, मेरे अधरों पे मीठे बाबा। जैसे अनहद नाम गूंजता है, गूंजता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। जैसे गगन में चाँद चलता है, चलता है, उनकी किरणों की छाया में दिल हर पल रहता है। जैसे गगन में चाँद चलता है, चलता है, उनकी किरणों की छाया। मैं ब्राह्मण सो फरिश्ता हूँ,
मेरी जमीन भी लाइट की। मैं आत्मा लाइट, लाइट के कार्ब में हूँ। अर्श निवासी, सूक्ष्म वतनवासी हूँ। मैं बाप दादा के सम्मुख हूँ। अव्यक्त मूर्त, प्राण प्यारे बाप दादा के सम्मुख हूँ। बाबा मुझे आओ बच्चे कहे बुला रहे हैं। बाबा मुझे दृष्टि दे रहे हैं। मैं नजरों से निहार होती जा रही हूँ। मेरे ऊपर सफेद सुनहरी लाइट पड़ रही है। मैं सफेद कमल पुष्प के ऊपर विराजमान हूँ। मैं फरिश्ता, स्वयं को बंधन मुक्त स्थिति में स्वतंत्र स्थिति में न्यारी प्यारी स्थिति में देख रहा हूँ। बाबा के नैनों से श्वेत रश्मियाँ मेरे ऊपर पड़ रही हैं। मैं बाबा से दृष्टि लेकर विश्व की आत्माओं को दे रही हूँ। दुखी अशांत आत्माओं को राहत प्राप्त हो रही है। मैं बाबा से दृष्टि लेकर प्रकृति के 5 तत्वों को प्रकाश दे रही हूँ। जल, वायु, अग्नि, आकाश और पृथ्वी, पंच महातत्वों को परमात्मा लाइट व माइट प्राप्त होती जा रही है। मैं हूँ फरिश्ता
फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। दुनिया से क्या लेना मुझे, देहधारियों से क्या लेना मुझे, नहीं किसी से मेरा कोई रिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। देह है मेरी श्वेत प्रकाश में, वतन भी मेरा है श्वेत प्रकाश में, मुखमंडल मेरा सदा ही हंसता, मुखमंडल मेरा सदा ही हंसता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। धरती से दूर आसमां में उड़ता हूँ मैं, बादलों के बीच खुशियाँ बिखेरता मैं, कोहिनूर मस्तक में चमकता, कोहिनूर मस्तक में चमकता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। सारे जग से हूँ मैं न्यारा, पर शिव पिता का हूँ मैं प्यारा, मेरा है बस उस एक से रिश्ता, मेरा है बस उस एक से रिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। दुनिया से क्या लेना मुझे, देहधारियों से क्या लेना मुझे, नहीं किसी से मेरा कोई रिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता, मैं हूँ फरिश्ता। अरे शिव की याद रहेगी तब आँखों में समाया वो होगा, हम धन्य तभी बन पाएंगे जब ऐसा प्रिय जीवन होगा, यहाँ हमारा
शांति। ओम शांति दीदी, थैंक यू, आपने ये सेवा दी, थैंक यू आपका। आपका भी बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। बहुत ही सुंदर अनुभूति आपने हम सभी को 5 स्वरूप की कराई। बिल्कुल हम जैसे अपने स्वरूप में ही स्थित हो गए थे, जहाँ पर बाबा कहते हैं ना कि आपके 5 स्वरूप को अब स्मृति में लाओ, तो 5 स्वरूप की स्मृति हो या स्वदर्शन चक्र घुमाओ, बात एक ही हो जाती है। तो बहुत ही खूबसूरत रीति से आपने 5 स्वरूप का अभ्यास हम सभी से कराया और हम सभी उस अनुभव को गहराई से महसूस भी किए और सभी चैट बॉक्स पर आपको तहे दिल से धन्यवाद ओम शांति के मैसेजेस भी भेज रहे हैं। प्रकरण करावनहार बाबा है, बाबा ने कराया और निमित्त आप दीदी बने, आपका भी बहुत बहुत शुक्रिया। बहुत धन्यवाद। ओम शांति। शुक्रिया। फिर मिलेंगे।